दोन्ही हप्ते एकत्रित सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत आज। आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3000 इतक्या सन्मान निधीचा हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही DBTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत। आणि साधारणपणे या औचित्यासाठी आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे। काही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये। डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे, जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे, फेब्रुवारी महिना आणि मार्च। बघा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। आज आणि उद्या 2 दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 21 रुपये देणार आहेत। सोबतच लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त विशेष 2 गिफ्ट सुद्धा मिळणार आहेत। बघा काय मिळणार आहेत, गुढीपाडव्यासाठी आपण पाहणार आहोत। खूप महत्त्वाची माहिती असणार आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा। आज तुम्हाला भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। सोबत नमो शेतकरी योजनेचे सुद्धा पैसे वाटप होणार आहे। आपण सगळ्यांची माहिती डिटेलमध्ये पाहणार आहोत। कोणाला किती रुपये मिळणार आहेत, आज कुठल्याही क्षणी तुमच्या मोबाईलवरती हा मेसेज येऊ शकतो। एप्रिलचा हप्ता जो आहे तो आता सुरू झालेला आहे। आजपासून तुम्हाला 2 दिवसातच, कारण पाडवा तुम्हाला माहिती आहे रविवारीच पाडवा आहे, त्यामुळं आज आणि उद्यामध्येच 2 दिवसातच पैसे वाटप करा अशी चर्चा तिथं बैठकीमध्ये पार पडली। त्यामुळं भरपूर लाडक्या बहिणींना जे मागते हप्ते राहिलेले आहेत, मागचे हप्ते सुद्धा येणार आहेत। स्वतः आदित्य तटकरे मॅडमांनी पोस्ट करून सुद्धा सांगितलं आहे की भरपूर लाडक्या बहिणी ह्या आता ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नव्हते त्यांना सुद्धा पैसे येतील, परंतु भरपूर लाडक्या बहिणी या एप्रिलच्या हप्त्यामधून वगळण्यात देखील येत आहेत। आता याच्या मागचं काय कारण आहे मी तुम्हाला सांगतोय। बघा, जसे आपल्याला मागच्या हप्त्याचे पैसेचे मेसेज आले तसेच आता ह्या महिन्यात सुद्धा पैसे एप्रिलचा हप्ता याच महिन्यात मिळत असल्यामुळं त्यांना सुद्धा पैसे मिळणार आहेत, मेसेज येणार आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींना पैसे नाही त्यांनी काय करायचं आहे, जेणेकरून त्यांना सुद्धा आजपासून जे काही वितरण होणार आहे त्यांचं नावसुद्धा यादीत असणार आहे, मी तुम्हाला सांगतोय। बघा, भरपूर लाडक्या बहिणींना काही महत्त्वाच्या ट्रिक्स आहेत ते वापरून तुम्ही यादीत येऊ शकता। काही महत्त्वाची 3 कामं केल्यानंतर तुम्ही यादीत येऊ शकता, ते मी तुम्हाला आता सांगणार आहे। कोणत्या बँकेमध्ये पैसे पडत आहेत, पोस्टात पैसे पडणार आहेत का, आणि कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण एकंदरीत इथे या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला आत्तापर्यंतचे मागचे पैसे मिळाले का, गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले का, आणि तुम्हाला इथून पुढचे हप्ते पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागणार, तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागणार आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना आता मार्चचा हप्ता आलेला आहे अशा लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता येईल असं काय नाही, कारण आता एप्रिलच्या हप्त्यासाठी काही महत्त्वाचे बदल केलेले आहेत। बदल जरी केले असले तरी तुम्ही हे 3 ट्रिक वापरून तुम्ही तुमचं नाव यादीत आणू शकता। पहिलं ट्रिक काय तुम्हाला मी सांगतोय, 3च तुम्हाला फक्त कामं करायचे आहेत, 3 ट्रिक वापरूनच कामं करायचे आहेत। बघा, आता जसं सरकारनं बैठकीत सांगितलं की आम्ही फक्त ज्या गरजू लाडक्या बहिणी आहेत त्याच बहिणींना आम्ही पैसे देणार आहेत। आता गरजू लाडक्या बहिणींची व्याख्या काय आहे मी तुम्हाला त्यांच्या सांगतोय। आता बघा, ज्या लाडक्या बहिणी स्वतः आता सक्षम झालेल्या आहेत, म्हणजे ज्यांना नोकरी लागलेली आहे, ज्यांचं घराचं उत्पन्न आता 2.5 लाखांपेक्षा वर गेलेलं आहे, ज्यांच्या घरी 4 चाकी आहे, कोणी इन्कम टॅक्स भरत आहे, तर अशा लाडक्या बहिणी सक्षम आहेत। तर आता तुमच्या घरात जर असं कोण करत नसेल तर ठीकच आहे, परंतु बघा, ज्यावेळेस तुम्ही आता एप्रिलचा हप्ता येणार त्यासाठी तुम्हाला आधी अर्ज पडताळणी होणार, कारण सरकारचं असं म्हणणं आहे की भरपूर लाडक्या बहिणी सक्षम आहेत तर त्यांना आता पैशांची काही गरज नाही। तर सरकार काय करणार आहे, आता 21 देणार म्हणजे 600 रुपये वाढवणार, बरोबर। ऑलरेडी त्यांच्यावर 1,500 रुपये असल्यामुळे भरपूर तिजोरीवर बोजा आहे, अजून 600 म्हणल्यावर त्यांना अजून जास्त होणार। त्यासाठी ते काय करणार, अर्ज पडताळणी करणार, आणि तिथं लाडक्या बहिणींना अर्ज पडताळणी केल्यामुळं त्यांची संख्या कमी होणार आणि ॲटोमॅटिक त्यांचा बोजा कमी होणार। त्यासाठी ते अर्ज पडताळणी करत आहेत। अर्ज पडताळणीसाठी त्यांनी बघा 3 डॉक्युमेंट मागत आहेत। पहिलं म्हणजे उत्पन्नाचा दाखला, दुसरा म्हणजे तुमचं रेशन कार्ड, आणि तिसरं आधार कार्ड। हे सगळं अपडेट करून ठेवा। हे 3 ट्रिक वापरल्यानंतर तुम्हाला काही टेन्शन घ्यायची नाही। आता बाकी बघा, आदित्य तटकरे मॅडमांनी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे। मंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे, आणि आज जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत। खरं तर विरोधकांनी तर अशा पद्धतीच्या सुद्धा वावड्या उठवल्या होत्या किंवा अशा पद्धतीचा सुद्धा अपप्रचार सुरू केला होता की निवडणुका झाल्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर
महायुतीचं सरकार ही योजना बंद करेल अशा पद्धतीचा अपप्रचार त्यांनी सुरू केला होता। खरं तर त्या अपप्रचाराला कुठेही बळी पडू नये असं आम्ही सर्व लाडक्या बहिणींना आवाहन करत होतो आणि आज खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांनी आपला कारकिर्दीतला 11वा अर्थसंकल्प सादर करत असताना लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही। जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या उलट जानेवारी असेल त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळालं। स्पेसिफिक प्रश्न आहे की 1,500 रुपये की 2100 रुपये नेमकं महिलांना किती रुपये मिळणार आहेत या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून? कारण विधानसभेपूर्वी आपला जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये 2100चा उल्लेख होता, त्यामुळे स्पेसिफिक प्रश्न मला आपल्याला आवर्जून त्यानिमित्ताने आणि आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सांगायचे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील सर्व आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय असो, आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे। पुढेही आम्ही त्याच पद्धतीनं हा प्रयत्न करत राहणार। 1500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास 3 ते 4 हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे। अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे। 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे। एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू। आज 1500चा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे 1500 पण तुम्हाला मिळणार नाहीत, पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली। त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार, पण आज 2,52,00,000 महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत आणि आज 36,000 कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी। त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाहीये। 2100चा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं ते पुढच्या 5 पंचवार्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो। त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईल। पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीनं चालू राहील। या उलट या अर्थसंकल्पामध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून उमेद भवन असतील, अस्मिता भवन असेल, त्याचबरोबर त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीतून आर्थिक साक्षरता आणणं असेल, हे सगळे उपक्रम हाती घेण्यासाठी सुद्धा भरीव तरतूद ही या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे। त्यामुळे महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। आपल्या माहितीसाठी मला सांगायचं आहे की मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे। डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल। 36,000 कोटींची तरतूद जी आहे पहिले वर्षाचे 3 महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे। आता राहिले तुमचे 9 महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या 3 महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीनं ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते। त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतुदीची गरज आहे
दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे. स्क्रुटिनी सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती महिलांनी स्वतःहून सोडलेले आहेत किंवा किती महिलांना वगळण्यात आलेल्या आहेत, त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत म्हणजे निराधार योजना असेल किंवा इतर योजना, या महिलांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने दिला जाणार? जे टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झालेलं होतं ते साधारणपणे 2,63,00,000 असं होतं, पण हे जुलै ऑगस्ट महिन्यापासूनचं होतं आणि जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आणि पात्र महिला ज्या आहेत, लाडक्या बहिणी ज्या आहेत, त्या साधारणपणे 2,52,00,000 2,53,00,000 इतके त्या ठिकाणी असतात. आधार सीडिंग ज्यांचे अकाउंट झालेले आहेत त्यांना दर महिन्याचा लाभ वितरित होत असतो. नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेतात त्यांना नमो शेतकरीचे 1000 आणि मग वरचे जे 500 आहेत ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या या तरतुदीतून मिळत असतात. संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतूनच मिळत असतो. त्याच्यामुळे या योजनेतून मिळण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही. या व्यतिरिक्त 4 चाकी वाहनं असणारी असतील किंवा जिल्हा स्तरावरून ज्या तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या पद्धतीनं ती योग्य ती कारवाई आहे ही केली जात असते. आणि परत ज्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे किंवा आम्ही या योजनेच्या लाभासाठी आता पात्र नाही आहोत असे जे अर्ज आहेत हे काही हजारांच्या संख्येमध्ये आहेत. त्याच्यामुळे गेल्याही महिन्यात साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला होता आणि यंदाच्याही महिन्यामध्ये साधारणपणे तितकाच आकडा आधार सीडिंग जसे जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा होत राहील. एक आरोप विरोधकांकडून असंही केला गेला, विधान परिषदेत सुद्धा चर्चा झाली की निकष आधीच ठरलेले होते, मग अंमलबजावणी करताना कुठे गडबड झाली का किंवा सरकारी तिजोरीतला पैसा नियमबाह्य वापरण्यात आला का त्याच्यासाठी, जर इतक्या महिला आता अपात्र होत असतील? नाही, एक तर मला आपल्या माध्यमातून स्पष्ट करायचं आहे की स्क्रुटिनी ही आम्ही सुरुवातीपासूनच करत आलेलो आहोत, याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे. इतर विभागांचा डेटा ॲक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही एका विभागाला नसतो. उदाहरणार्थ महिला व बालविकास विभाग आहे आणि आम्हाला जर कृषी विभागातल्या नमो शेतकरीचा जर डेटाचा ॲक्सेस असेल तर तो आम्ही परस्पर घेऊ शकत नाही. आम्हाला तो त्या विभागाकडूनच प्राप्त होणं हे अपेक्षित असतं. परिवहन विभागाकडून जर एखादा तुम्हाला डेटा हवा असेल तर तो तुम्हाला परिवहन विभागाकडूनच मिळेल. त्याला स्वतंत्र तो डेटा ॲक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही विभागाला किंवा महिला व बालविकास विभागालाही त्या ठिकाणी नसतो. त्यामुळे सुरुवातीपासून याची स्क्रुटिनी होत गेलेली आहे. मूळ 2,63,00,000 पेक्षा अधिक रजिस्ट्रेशन झालेलं होतं आणि सुरुवातीपासूनच जर आपण बघितलं तर लाभार्थ्यांची संख्या ही 2,40,00,000 किंवा 2,50,00,000 2,52,00,000 इतकी राहिलेली आहे. याचा अर्थ असा की स्क्रुटिनीची प्रोसिजर सुरुवातीपासून चाललेली आहे. प्रत्येक विभागाकडनं जी आपण माहिती मागवतो त्याच्यामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिना आचारसंहितेचा कालावधी होता. हा वगळता जशी जशी आमच्याकडे त्या विभागांकडनं माहिती येते त्या पद्धतीनं आम्ही ते पुढचं डीबीटी करायच्या आधी योग्य ती कारवाई असते ती करत असतो. त्यामुळे कुठल्याही पात्र जी निकषांमध्ये पात्र आहे एकही निकष न बदलता जी महिला पात्र आहे त्यांच्यावर अन्याय हा कधी या विभागाच्या किंवा महायुतीच्या सरकारकडून झालेला नाही. धन्यवाद.